वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित आगरी महोत्सव 2025 आज दिवस पहिला आहे। लोकसंगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन आज फोक लोकचं आयोजन करण्यात आलंय। मात्र आगरी संस्कृती आणि परंपरा जपण्याचं काम या आगरी महोत्सवाच्या माध्यमातून सुरू आहे। शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे आपल्या सोबत असणार आहे, त्याच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, खूप सुंदर आयोजन करण्यात आलेलं आहे। आगरी बांधवांबरोबर अनेक समाजातील बांधव देखील आज एकत्र येत आहे, काय बोलू? आज बदलापूर शहर आहे 12 आगडी गावांचे खेडे मिळून या शहराची निर्मिती झालेली आहे आणि या शहरामध्ये आमची संस्कृती टिकून राहावी, आमच्या तरुणांना एक चांगला संदेश द्यावा, ही जी परंपरा आहे ती कायमस्वरूपी अजन्म या भूधरतीवर टिकून राहावी म्हणून हा आगरी महोत्सव प्रत्येक वर्षी साजरा करत असतो। या शहराची लोकसंख्या आता 5 लाखाच्या घरात गेलेली आहे आणि आज आगरी बांधव मोठ्या संख्येने पहिला शेतीचा व्यवसाय करत होते, मिठागराचा व्यवसाय करत होते, मासेमारीचा व्यवसाय, आता स्वतः आम्ही व्यावसायिक झालेलो आहे। कोण बिल्डर आहेत, कोण चांगले फार्म हाऊस आहे, फार्मिंग करतायत। बऱ्याचशा व्यवसायातनं आगरी समाजाचे लोक या बदलापूर शहरामध्ये व्यावसायिक असून बाकीच्या लोकांना काम देण्याचं काम देत असतात। तर नक्कीच आम्हाला प्रत्येक समाजाचा अभिमान म्हणून आम्ही हा आगरी महोत्सव साजरा करत असतो आणि सर्व समाजातले जे नवतरुण आहेत ते सर्व एकत्र असतात आणि वामन म्हात्रे फाउंडेशन आगरी समाज या दोघांचं संयुक्त विद्यमाने या बदलापूर शहराला आमच्या समाजातर्फे एक चांगली सांस्कृतिक प्रवणी देण्याचं काम आम्ही करत असतो आणि जी आमची परंपरा ती अजन्म या शहरामध्ये टिकून ठेवणार। कित्येक वर्षांपासून आगरी महोत्सव साजरा होतोय, ही संकल्पना खरं तर कोणाची होती, सुरुवात कोणी केली होती आणि आज ठाणे डोंबिवलीवरून देखील नागरिक या ठिकाणी आलेले आहेत? हा पूर्ण ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यामध्ये जो आगरी महोत्सव होता त्याच्यातला सर्वात मोठा महोत्सव हा आम्ही बदलापूर शहरामध्ये साजरा करतो। आमच्या सर्व नवतरुणांची ही संकल्पना आहे आणि ती संकल्पना पूर्ण न्यायाचं कमीत कमी आम्ही समाजाचे 1000 तरुण या महोत्सवामध्ये सहभागी होतो आणि आज तुम्ही बघत असाल की आम्ही आता 2.5% येतात आणि 95% आदर समाज आहे। सर्व समाजाला येवा वाटावं असं काम आम्ही या समाजाच्या माध्यमातून या शहरात करत असतो। आपण जर बघत असाल तर या ठिकाणी सेनेची मोहीम सुद्धा आपल्या सोबत असणार आहे। दादा, काय बोलाल? खूप सुंदर उत्सव जो आहे आगरी महोत्सव साजरा केला जातोय, आपण हे आगरी महोत्सवाचा 8वं वर्ष आहे। वामन म्हात्रे फाउंडेशन आणि आगरी समाज उन्नती मंडळ याच्यातर्फे आम्ही हा महोत्सव भरत असतो। मी वामन म्हात्रे फाउंडेशन आणि वामनदाचे खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण दरवर्षी आपण काही ना काही कार्यक्रम ठेवत असतो। आगरी महोत्सवाचा आज पूर्ण महाराष्ट्राचा देशभर क्रेज झालेला आहे। आज निवडणुका होऊन गेल्या, मला वाटतं 20 तारखेला निवडणुका झाल्या, 21 तारखेला रिझल्ट लागला। सगळ्यांना थकवा आहे, निवडणुकाचा निकाल काही असो, परंतु वामनदाचे मी खूप आभार व्यक्त करेन, कारण निवडणुकीच्या निकालाची जी आम्ही आगरी संस्कृतीची परंपरा चालू ठेवली आहे। आज वामनदाने तो कार्यक्रम ठेवलेला आहे 26, 27, 28 आज 3 दिवस आपण आगरी महोत्सव ठेवलेला आहे। नागरिकांना एक उत्सुकता असते का वर्षाचा जो शेवटचे दिवस आहेत त्या दिवसात आगरी महोत्सवाची पर्वणी असेल आणि वामनदादा ज्या गोष्टी सुरुवात करतो त्या पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। मी पुन्हा एकदा मी वामनदाचे आभार व्यक्त करीन आणि आजचे कार्यक्रम चालू आहे आगरी फोक लोक म्हणून जो कार्यक्रम चालू आहे खूप उत्तम असा कार्यक्रम आहे। मी स्टेजवर ऑब्झर्व करत होतो का जेही कलाकारच्या कार्यक्रमात एकदम यंग कलाकार आहेत का जे 20 ते 30 वय होतील, त्यामुळे तो हा फोक लोक जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं आयुष्य देखील खूप मोठं आहे। उद्या आगरी कल्चर आहे, परवा बॉलिवूडचा सिंगर राहुल म्हणून आणि संजू राठोड परफॉर्म करणार आहे। त्यामुळे आज तुमच्या माध्यमातून सगळ्या बदलापूर शहराच्या नागरिकांना आवाहन करेन त्या सगळ्यांनी मोठ्या संख्येने आगरी महोत्सवात सहभागी आणि महोत्सव सगळ्यांनी एन्जॉय करावा। तुम्ही देखील नक्कीच या, व्हिजिट करा आज, उद्या आणि परवा आगरी महोत्सव 2025 ला।